या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। विविध योजनांसाठी शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त अनुदानातील जमा खर्चात ताळमेळच नसल्याचं, यामध्ये सावळ्या गोंधळाची स्थिती दिसत असल्याची आणि खूप मोठा घोळ यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचबरोबर शासनाकडून प्राप्त निधी, प्रत्यक्षात खर्च झालेला निधी आणि शिल्लक अनुदान याची रजिस्टर नोंद मुख्य लेखापाल विभागानं ठेवणं गरजेचं असताना ती न ठेवली गेल्यानं यात नक्कीच काहीतरी मोठं शिस्त आहे। पालिकेकडूनच प्राप्त आकडेवारीवरून मुख्य लेखापाल विभागच यास जबाबदार असल्याची बातमी इन सोलापूर न्यूज चॅनलवर प्रसारित होताच पालिका प्रशासनासह सोलापूर शहर आणि परिसरात चांगलीच खळबळ उडाली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी देखील या संदर्भात गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना चांगलंच धारेवर धरल्याची माहिती समोर आली असून या बातमीमुळे अनेकांचे धाबे दणाणलेत। पद्मशाली शिक्षण संस्था ही अल्पभाषिक संस्था असून या संस्थेतील वेगवेगळ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या मागील 2 ते 3 वर्षापासून वैयक्तिक मान्यता तसंच शालार्थ ID प्रलंबित आहेत। वेळोवेळी संबंधित कार्यालयाला संपर्क केला असता उडवाउडीची उत्तरं दिली जातात असं या शिक्षकांनी सांगितलं। त्यामुळे कंटाळून 1 मे 2025 पासून बालाजी लोकरे, मंदार जोकारे, विनायक बिराजदार, अमर पवार आणि नागनाथ गिराम हे 5 शिक्षक जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आमरण उपोषणाला बसणार असून इतर शिक्षक हे चक्री उपोषण करून त्यांना पाठिंबा देणार आहेत। पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षकांनी दिली। भगवान परशुराम जयंतीनिमित्त सोलापूर शहरात मंगळवारी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 4 वाजता दत्त चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला। नवी पेठ, चौपाड, मेकॅनिकी चौक, प्रभात थिएटरवरून 4 हुतात्मा पुतळा इथं मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। पारंपरिक वाद्यांच्या साह्यानं काढण्यात आलेली मिरवणूक आणि 250 समाज बांधवांचं लेझिम पथक हे लक्षवेधी ठरलं। मिरवणुकीत तरुण तरुणींचं लेझिम पथक अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपली सेवा अर्पण करत होतं। मिरवणुकीस सोलापूर शहरातील ब्राह्मण समाजातील नेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्येनं ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते। डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येला 10 दिवस ओलांडले तरी त्यांच्याबद्दलचं गूढ अद्यापही कायम आहे। काय खरं काय खोटं याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। तपास यंत्रणेकडून याचं नेमकं मूळ शोधून काढलं जावं अशी भावना जनमानसातून उमटू लागली आहे। डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा, त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमधील त्यांना OPDचेच अधिकार होते। ओळखीच्या रुग्णांचं बिल कमी करायला सांगितलं तरी ते कमी केलं जायचं नाही, त्यांचे रुग्णालयातील अधिकारच कमी केले होते, त्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नव्हती। अशा गोष्टी चर्चेला येत आहेत। डॉक्टर वळसंकर पुत्र आणि सून हे तिघेही न्यूरोसर्जन होते। प्रत्येक जण आपापल्या रुग्णांची बिलं स्वतः घ्यायचे। या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेलफेअर संदर्भातील निर्णय होते। काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉक्टर शिरीष सरांच्या स्वाक्षरीनं मागवले जायचे अशीही चर्चा सुरू आहे। दरम्यान रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता। अलीकडील काळात सून आणि मुलाच्या अंतर्गत कलहाचा हॉस्पिटलवर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकरांचं येणं वाढलेलं होतं। त्यामुळे मुलाला आणि सुनेला ते मान्य नव्हतं, त्यामुळे काही प्रमाणात वाद होत होते अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। सोलापूर शहरातील MIDC, जोडभावी पेठ आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार बजरंग नागनाथ चव्हाण वय 19 वर्ष राहणार जत, सांगली हा मागील काही वर्षापासून सातत्यानं जीवघेण्या घातक शस्त्रानं दुखापत करणं, जबरी चोरी करणं, घरफोडी करणं, मोटरसायकल चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणं, दगडफेक करणं आणि घातक शस्त्रानं धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आलाय। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे।
दरम्यान बजरंग नागनाथ चव्हाण यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी 2022 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही बजरंग नागनाथ चव्हाण याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यामुळं त्याच्या कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 28 एप्रिल रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून येरवडा कारागृह पुणे इथं त्याला दाखल करण्यात आलंय. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.